बंधू अशोक खरातची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी। 5व्या गुन्ह्यातही पोलिसांनी मागितली कोठडी। उद्या सुनावणी होणार। पुण्यात भाजपच्या विधी शाखेचा अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सावंतला अटक। अनैतिक संबंधातून सेक्रेटरीचा खून केल्यानं बेड्या। संजय सावंतसह त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीलाही अटक। नाशिकमधील टीसीएस प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्यावरती गुन्हा। जातीवाचक शेरेबाजी केल्याची पीडितेची तक्रार। ॲक्सिस बँकेतही नाशिकच्या टीसीएस सारख्या घटना घडल्या। ॲक्सिस बँकेत घटना लक्षात येताच कारवाई केली। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट। सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर। सुधारित पेन्शन योजना लागू नसल्यानं संप। मंत्रालयीन, पालिका, जिल्हा परिषदा, आरोग्य विभाग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही संपात सहभागी होणार। विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होतात। शिवसेनेत हालचालींना वेग। नीलम गोऱ्हेंना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता। दुसऱ्या जागेसाठी रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकरांची नावं चर्चेत। शीतल म्हात्रे, शायना एनसी आणि दीपक सावंतही इच्छुक असल्याची माहिती। अमेरिकेनं नाकाबंदी कायम ठेवली तर होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील, इराणचा इशारा। ट्रम्प यांच्या युरेनियम हस्तांतरणाचा दावाही खोडून काढला। रशिया इराणचे तेल आणखी महिनाभर खरेदी करता येणार। अमेरिकेकडून तेल खरेदीवरती निर्बंध 16 मे पर्यंत शिथिल। भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.